नमस्कार, आज आपल्या किचन मध्ये बनवलेले आहे नवरात्री विशेष उपवासासाठीची संपूर्ण थाळी। पाहू शकता, अप्पे, साबुदाणा वडा, डोसा, चटणी, खीर, उपवासाची कुरवडी आणि भगरीचा भात हे सर्व पदार्थ स्टेप बाय स्टेप माहिती सहित बनवलेले आहेत। व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। तर आपण तयारी करून घेऊया। 1 कप भगर किंवा वरई म्हणू शकता आणि पाव कप साबुदाणा भिजत घालायचा आहे सुरुवातीलाच, म्हणजे आप्पे आणि डोश्यासाठी भिजवायचा आहे। ह्याला स्वच्छ धुवून घेऊन भिजत ठेवायचे आणि आपण एकदम शेवटला बनवणार आहोत। आणि आता हा सर्व पदार्थांसाठी ठेचा बनवून घ्यायचा आहे। ह्या 10-12 हिरवी मिरची आणि 2 इंच आल्याचा तुकडा। मीठ वापरलेलं नाही, मीठ पदार्थाला जसं लागेल तसं वापरायचं आहे। माझ्या अशा छान छान रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील, माझ्या चॅनलला जो सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। तर साबुदाणा वडा बनवायला घेतोय, तर हे 2 कच्चे बटाटे घेतलेत। कच्च्या बटाट्याचा बनवणार आहोत। छान होतो गडबडीच्या वेळेला। बटाटा उकडलेला नसेल तर कच्चा बटाटा आणि साबुदाण्याचं पिठाचं बनवणार आहोत। साबुदाणा भिजवलेला नाहीये जास्त आणि बटाटा पण उकडलेला नाहीये। खिसून झालेत बटाटे, त्यामध्ये आपोआप इतकं पाणी निघतंय, ते हळू हाताने आपल्याला पिळून घ्यायचे, जास्त रगडून नाही पिळायचे। त्यामध्ये आता हे साबुदाण्याचं पीठ, भिजवलेला साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट आणि ठेचा वापरणार आहोत। तर अर्धा चमचा ठेचा घेतलाय, शेंगदाण्याचा कूट घातलाय, सैंधव मीठ घातले पाव चमचा आणि अर्धी वाटी भिजलेला साबुदाणा, थोडाच होता भिजवलेला। आपण साबुदाण्याचं पीठ वापरणार आहोत, पण साबुदाणा वडा म्हणलं की असा अख्खा साबुदाणा शिवाय वड्याचा फील येत नाही। तर 3 चमचे साबुदाणा पीठ घातले, त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, छान मिक्स करून घ्यायचे। थोडंसं 1 चमचा दही घातले, दही ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी चालेल। मस्त मिक्स झाले। थोडंसं कोरडं वाटतंय तर मी 1 चमचा पाणी घालणार आहे, 1च चमचा घालायचे। बटाट्यातलं जर पाणी ठेवलं असतं तर ते जास्त साबुदाणा पीठ लागलं असतं, त्यामुळे मी त्यातलं पाणी काढून घेतले। आता हे आपलं तयार झालेलं आहे। आता याचे वडे बनवून घ्यायचे। अशा पद्धतीने पातळ वडे बनवून घ्यायचे, जास्त जाड नाही बनवायचे, म्हणजे मध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते। त्यामुळे शक्यतो पातळ बनवायचे वडे कधी पण। कडा व्यवस्थित प्लेन करून घ्यायचा, नाहीतर तेलात टाकल्यानंतर तो फुटू शकतो। मस्त अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आपले सगळे साबुदाणा वडे। तयार आहेत आपले हे साबुदाणा वडे।
एकदम मस्त फुगतात। तेल तापायला ठेवलं होतं मी। असे व्यवस्थित तेल तापून घ्यायचे भरपूर। कमी तेल नाही तापलेलं पाहिजे, भरपूर तेल तापलेलं पाहिजे। आणि व्यवस्थित पक्के होईपर्यंत त्याला पलटी करायची नाही। आणि आता एकदम लो फ्लेमवरती तळून घ्यायचे। मस्त छान फुगलेले आहेत, पाहू शकता। कलर पण खूप मस्त आलाय आणि तेल बिलकुल घेतलेलं नाहीये। मस्त खूप छान झालेत, पाहू शकता। मस्त फुगले। तर सुरुवातीला फुल फ्लेमवरती तळून घ्यायचे। जर सुरुवातीला कमी फ्लेमवरती ठेवले तर फुटण्याची शक्यता असते। पाहू शकता किती मस्त बनलेत, फुटले नाही आणि जास्त तेलकट पण नाही झाले। मस्त फुगले टम एकदम। वाह, जबरदस्त झाले। पाहू शकता कसे मस्त फुगलेत। आणि ही उपवासाची कुरडई आपल्याला काहीतरी तळलेला पदार्थ हवाच असतो उपवासासाठी। तर मी हे उन्हाळ्यामध्येच बनवून ठेवलेली आहे उपवासाची कुरडई। ह्याची रेसिपी चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे। आता वरईचा भात बनवायचा आहे। अर्धा कप भगर घेतली, वरई किंवा भगर म्हणू शकता। त्याला धुवून घ्यायची। तेल घालायचे थोडं, 2 चमचे किंवा 1 चमचा। शेंगदाण्याचे तेल वापरायचे। उपवास म्हटलं की शेंगदाण्याचे तेल वापरावं। आणि एक मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून कच्चा कापून घेतलाय मीडियम। आणि पाऊण चमचा ठेचा टाकलेला आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। परतून घ्यायचे हे आणि त्यामध्ये आता पाणी घालूया। अर्धा कप भगरीला 1.25 कप पाणी टाकले। आणि 1/2 चमचा मीठ। उकळी आलेली, त्यामध्ये आता आपण धुवून ठेवलेली भगर घालायची। छान मिक्स करायचं। हा एकदम झटपट होतो भात। आणि जाडसर कुटून घेतलेले अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घातलाय। वरईच्या भाताला शक्यतो जाडसर कुटलेले शेंगदाणे वापरायचे। शिजत आलेला आहे भात। थोडंसं झाकून ठेवायचं 3-4 मिनिटासाठी। तयार आहे आपला हा भगरीचा भात। भगरीचा उपमा सुद्धा म्हणू शकता। शिजलेला आहे, पाहू शकता। तांदूळ घेऊन चेक करायचे। तर आता पॅन ठेवलेला आहे, खीर बनवायची आपल्याला। हे ड्राय फ्रूट्स घेतलेत, बदामाचे काप आणि काजूचे काप। थोडंसं परतून घ्यायचंय। आपण शाही साबुदाणा खीर बनवतोय। जास्त नाही परतवायचे, फक्त थोडंसं कच्चेपणा त्याचा थोडासा कमी करायचा आहे।
मी दूध घालायचे आता 1.5 कप दूध घातले। केशर काड्या घातल्या 6-7 आणि उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये भिजलेला साबुदाणा टाकायचे। पण साबुदाणा 2 तास भिजवला तरी चालतो खिरीसाठी। त्यामध्ये काय करायचं, खीर भिजेपर्यंत पाणी ठेवायचं, म्हणजे तो लवकर भिजतो। किंवा मग असा जर बिन पाणी काढता ठेवणार असाल तर 3-4 तास एकदम मऊ भिजण्यासाठी लागतात। साखर घालायची अर्धी वाटी, अर्धी वाटी म्हणजे 3 चमचे। पाहू शकता कलर, केशरचा कलर कसा उतरला आहे खिरीमध्ये। तयार झाली आपली शाही साबुदाण्याची खीर, एकदम मस्त बनते। तयार आहे आता खीर। आता आपण आप्पे बनवायचं पीठ काढून घेऊया। हे न भिजवता तुम्ही वरईचं पीठ आणि साबुदाण्याचं पीठ काढून सुद्धा बनवू शकता, पण मी पीठ तयार केलेलं नव्हतं म्हणून भिजत घातलेली होती भगर। ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फिरवून घ्यायचे, जाडसर रवाळ थोडंसं। हे आपण आप्यासाठी बॅटर बनवले, त्यामुळे थोडंसं घट्टसर बनवायचे। ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, ह्याच्यापेक्षा पातळ नाही बनवायचे। आणि हे दुसरं राहिलेलं आपण आता डोश्यासाठी बनवतोय। हे एकाच पद्धतीने बनवतोय आपण। त्यामध्ये थोडं पाणी घालायचे आणि पातळसर आपण डोश्याचं पीठ जसं बनवतो तसं बनवून घ्यायचे। पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी डोश्याची ठीक आहे, अजून पातळ करण्याची गरज नाही। पाहू शकता कन्सिस्टन्सी चेक करून बघा, ह्याची कन्सिस्टन्सी अशी आहे आणि ह्याची पातळ आहे। तर आपण आता त्यामध्ये दही घातलंय थोडं म्हणजे 1 चमचा, ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। आणि अर्धा चमचा ठेचा घातलाय, थोडा कमी वापरला तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार तिखट वापरू शकता। आणि त्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा वापरायचा आहे आपल्याला। आणि हे मीठ अगोदर सोडा टाकलाय एकदम 1/2 टीस्पून, आणि नंतर सैंधव मीठ घातलंय 1/2 चमचा। ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि लगेच आपल्याला आप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचे हे बॅटर। तेल टाकलंय अगोदर, हे बॅटर भरून घ्यायचे। मस्त जाळीदार बनतात आप्पे। आणि तुम्हाला जर सोडा वापरायचा नसेल तर 10-12 तास भिजत ठेवा, म्हणजे
3-4 तास वरई आणि साबुदाणा भिजवा आणि त्याचं पीठ बनवून रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवा, म्हणजे मग सोडा वापरण्याची गरज पडणार नाही। मी काय भिजवले नव्हते, त्यामुळे इन्स्टंट बनवलेले आहेत आप्पे। तर स्टार्टिंगला फुल फ्लेमवरती ठेवायचे आणि मग नंतर परत कमी करायचे। पाहू शकता है 5 मिनिटानंतर मस्त खालची साइड व्यवस्थित भाजले गेलेली आहे। पलटून घ्यायचे। दुसरी साइड थोडासा वेळ लागतो भाजण्यासाठी, म्हणजे ते खालीपर्यंत व्यवस्थित टेकल्या जात नाही म्हणून थोडासा वेळ लागतो। परत थोडंसं तेल घालायचे, म्हणजे खालची साइड व्यवस्थित भाजल्या जाईल। व्यवस्थित झालेत, आता काढून घ्यायचे। मस्त जाळीदार झालेत आणि फुगलेत पण खूप छान। पाहू शकता किती जाळीदार बनले आहेत। तर चटणी बनवून घेऊया। मी एकच चटणी बनवली आहे, आप्याची चटणी नाही वेगळी बनवली। नारळ टाकले छोटी वाटी आणि थोडेसे कच्चे शेंगदाणे आणि ठेचाच घातलाय, मिरची नाही वापरली आणि सैंधव मीठ घातले थोडं चवीपुरतं आणि पाणी घालून फिरवून घ्यायची। तयार आहे आपली ही चटणी। त्याला आता तडका देऊन घेऊया। तडका पॅन मध्ये मी तेल घातले, तूप पण वापरू शकता आणि 2 हिरवी मिरची, लाल मिरची सॉरी। तुम्ही जर जिरं खात असाल तर जिरं वापरू शकता किंवा कोथिंबीर पण खात असाल तर कोथिंबीर वापरू शकता। आम्ही कोथिंबीरही नाही खात उपवासाला आणि जिरंही नाही खात, त्यामुळे वापरलेलं नाही, आमच्या इकडे खात नाहीत। तयार आहे आपली चटणी, छान तडका बसलाय आणि आता आपल्याला डोसा बनवून घ्यायचा। मीठ टाकले पाव टीस्पून। मस्त एकदम क्रिस्पी कडक बनतो हा डोसा। तर आपण तोपर्यंत ताट भरायला घेऊया। मीठ वाढले। आता आपला वरईचा भात म्हणजे भगरीचा भात, हे नारळाची चटणी, खीर, साबुदाणा खीर आणि हे साबुदाणा वडे। हे आप्पे। तुमच्या इकडे फराळाला तुम्ही काय काय बनवता उपवासासाठी, कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा। कुरडईचा व्हिडिओ पहिला उन्हाळ्यामध्ये अपलोड केलेला आहे, उपवासासाठीची कुरडई। हा डोसा तयार आहे। गरम गरम डोसे पाहू शकता, मस्त जाळीदार बनलेले आहेत, आपल्या तांदळाच्या डोशाप्रमाणे।
ही चकलीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पाहू शकता। आतापर्यंत एकदम मस्त खुसखुशीत आहे। ही काकडी, भात, चटणी, खीर, साबुदाणा वडा, कुरडई, आप्पे आणि डोसा आणि हे ताक किंवा दही पण सर्व करू शकता। पाहू शकता हे कसं वाटले तुम्हाला ताट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा, आनंदी राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल